ही सृष्टी आपल्याला परोपकार करायला शिकवते. झाडं स्वतःची फळं झाडं स्वतः कधी खात नाही, ती इतरांना देतात. नदी वाहते उगम स्थानापासून समुद्रापर्यंत जाऊन पोहोचते, पण जात असताना सर्व झाडा झुडपांना, वेलींना, पशु पक्ष्यांना सगळ्यांना तृप्त करते. नदी गोमाता दूध देते. दूध देते तर फक्त स्वतः करता का? नाही, स्वतः करताही त्या ठिकाणी स्वतःच्या वासरालाही मिळतं, आणि पुन्हा वासराचं झाल्यानंतर आपल्या घरातल्या लेकराला सुद्धा मिळतं, आणि लेकराला तर मिळतं आणि पुन्हा डेअरीलाही जातं. बरोबर आहे की नाही? किती गोमाता परोपकार करते, एवढा परोपकार गोमाता करते. परोपकाराय फलंती वृक्ष, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय बहंती नद्या. म्हणून हे शरीर सुद्धा, आकाशात मेघ जमा झाले, स्वतःचं पाणी मेघ कधी पित नाही, ते समाजाकरता देतात. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाने परोपकार केला पाहिजे. आणि जीवनामध्ये संकट येतात, त्या ठिकाणी जीवनामध्ये जीवन जगत असताना अडचणी येतात, म्हणून अडचणींना पाठमोरग त्या ठिकाणी तिकडे पाठ करू नये महाराज. काही लोक